नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आपण आजचं पंचांग पाहूया। 22 जून 2024 आजची तिथी आली आहे ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेसह प्रतिपदा, शनिवार। मूळ नक्षत्र आहे, शुक्ल योग आहे आणि आजची शुभ वेळ बघायची झाली तर आजचा दिवस जो आहे तो क्षय दिवस आहे। म्हणजे आज कुठलेही शुभ कार्य केलं तर त्याचा क्षय होईल, ते अक्षय राहणार नाही। त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर आज टाळलेलं बरं। हे होतं आजचं पंचांग। आपण आता ज्योतिषाबद्दल बोलूया। एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात जर शनी राहू किंवा शनी केतू असेल तर अशा पितापुत्रांमध्ये जो आहे तो कलह असतो। म्हणजे प्रेम नसतं असं नसतं, पण तत्व जुळत नाहीत। तर त्यामुळे काय करावं की आपलं जे पंचम स्थान आहे ते शुद्ध करून घ्यावं। त्यासाठी होईल तेवढी गुरुची उपासना करावी। म्हणजे गुरुची उपासना म्हणजे काही येत नसेल गुरुचा मंत्र वगैरे काही, तर अगदी साधं सोपं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जरी जप सकाळी स्नान झाल्यानंतर देवासमोर बसून अगदी कंटाळ येईपर्यंत करायचा। असं काही आवश्यक नाही 11, 21 किंवा 108 वेळा करायचा। दुसरं, अशा जातकांच्या वडिलांना हृदयाचे किंवा किडनीचे आजार होऊ शकतात। तर त्यामुळे त्यांनी काय करायचं की तज्ञ डॉक्टरांना दाखवून हृदयाच्या आणि किडनीच्या सगळ्या ज्या तपासण्या आहेत त्या करून घ्याव्या। सोबतच शनी राहू किंवा शनी केतू म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये जो आहे तो पितृदोष जो आहे हा दर्शवतो। तर त्यासाठी पितृदोषासाठी म्हणून सुदर्शन याग हा विधी करून घ्यावा। आणि सोबतच पंचमस्थान आपलं दूषित झालं आहे तर त्यासाठी उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजे या बोटामध्ये 3 ते 3.5 कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करून घ्यावा। तूर्तास इथेच थांबूया। नमस्कार।